हाय, नमस्कार. कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी या अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, मान्सून सेल शॉपिंग, साड्यांची शॉपिंग केलेली आहे. तर त्याचा या अगोदरही व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला आहे, मार्केटला जाऊन केलेली शॉपिंग. परंतु मी तिथे दाखवलेलं होतं की मी काय घेतलं, काय घेतलं नाही. पण मी आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी मार्केटमध्ये काय काय खरेदी केली. तर या अगोदरही मी व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण मार्केटमधला. तर ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तुम्हालाही उपयुक्त ठरतील असेच व्हिडिओ टाकण्याचा नेहमीच प्रयत्न असेल. फक्त व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचेही काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटद्वारे विचारा. कमेंट केल्यानंतर आपल्याला हे कळतं की समोरचं कुठून व्हिडिओ पाहत आहे, आपल्याशी कोण कोण जोडले गेलेले आहेत आणि कमेंट वाचूनही छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं. तर नक्कीच आशा करते की कमेंट तुम्ही नक्कीच कराल व्हिडिओनुसार. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, मी केलेली शॉपिंग आवडली, साडी आवडली आणि कोणत्या कलरची साडी आवडली तेही नक्की सांगा. तर मी खरेदी केलेली तुम्हाला मी दाखवते, मी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या, काय काय खरेदी केलं. तर चला. तर पहा, ही मी केलेली शॉपिंग. आता तुम्हाला एक एक करून यामध्ये काय काय आणलं ते दाखवते. तर पहिल्यांदा मी ब्लाऊज दाखवते, रेडीमेड ब्लाऊज आणलेले आहेत तर ते दाखवते. तर हे पहा, ब्लॅक कलर मध्ये मी हे रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे, कारण हे ब्लाऊज आहे ना बऱ्याच अशा साड्यावर मॅचिंग होतं. या अगोदरही मी असं ब्लॅक मध्ये घेतलेलं होतं, परंतु डिझाईन वेगळी होती आणि बऱ्याच साड्यावर हे मॅच होऊन जातं. आणि आपली साईज बघून घेतलं ना, कसं 32, 34, 36, 38 अशी साईज येते. साईज बघून घेतल्यानंतर थोडीफार आल्टर फिटिंग करावी लागते, नाहीतर ब्लाऊज छान बसतात. मग हे मला बऱ्याच जणांनी विचारलेलं, मी जेव्हा रेडीमेड ब्लाऊज घालते ना तर बरेच जण विचारतात की कुठं शिवलं, म्हणजे इतकी छान फिटिंग बसते. फक्त आपल्या साईज नुसार घ्यायचं आणि उंची 14, 14.5 पर्यंत जर असेल ना तर हे ब्लाऊज, आणि आपली उंची मिडियम साईजची असेल तर खूप छान बसतं. तर तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन आहे. आता हाच ब्लाऊज पीस जर आपण विकत घ्यायला गेलो, सिंगल ब्लाऊज पीस, तर जवळजवळ 100-150 रुपये मीटर पडतो हा ब्लाऊज पीस. आणि हे ब्लाऊज आहे माझं 300 रुपयाचं. म्हणजे आता आमच्याकडे तरी या ब्लाऊजची, साध्या ब्लाऊजची 350 रुपये शिलाई आहे, ते पण घरगुती 300, 350. आणि बाहेर मार्केटला तर त्यांच्याकडे तर विचारायलाच नको, एवढी शिलाई आहे. तर पाहू शकता तुम्ही. पहा कसं वाटलं तुम्हाला ब्लाऊज, नक्की कमेंट करून सांगा. तर हे पहा, माझ्याकडे एक नारायणपेठ साडी आहे माझ्या लग्नामधली. तर त्याच्यावरचा ब्लाऊज मला येत नाहीये, तर त्यावर मी हे आणलं. त्याच्या बॉर्डरचा कलर असा आहे पहा. नारायणपेठ तर तुम्हाला माहितीच असेल, प्युअर सिल्क मधली नारायणपेठ आहे. प्युअर सिल्क मधली नारायणपेठ आहे आणि त्याच्यावर मी, त्याची बॉर्डर ह्या कलरची आहे, मध्ये चिंतामणी कलर आहे आणि बॉर्डर ह्या कलरची आहे. तर पहा, हा असा ब्लाऊज आहे. आणि याचे गळे पण आहे ना डीप, म्हणजे गोल गळा आहे, डीप मध्ये खूप छान बसतो. फिटिंग केल्यानंतर आहे ना खूप छान बसतो. आणि नॉर्मल फिटिंग करावी लागते, कारण मी 34 साईज आणलेली आहे ना, तर नॉर्मल फिटिंग करावी लागते. तर छान आहे, डिझाईन वगैरे छान आहे. आणि तुम्हालाही कशी वाटते तर सांगा, कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. आता मी आणले तर मी छानच म्हणणार. तर हे पहा, हेही ब्ल्यू कलर, ग्रीन कलर, रेड कलर आणि राणी कलर हा आहे ना, शक्यतो म्हणजे पिंक, राणी थोडेसे त्यामध्ये बदल येतो. तर हे कलर जवळजवळ भरपूर साड्यावर मॅच होते. राणी कलर तर माझा 8-10 साड्यावर मॅच होतो, परंतु मी 2-3 ब्लाउज पीस घेतलेले आहेत राणीमध्ये. एक एक पण तोच तोच बऱ्याच साडीवर घालायला पण बरं वाटत नाही. तर तुम्ही पाहू शकता. हा पण पहा किती छान वाटतो ना. असं जर आपण आरी वर्क करायला दिले तर 1.5-1.5, 2-2, 2.5-2.5 जसं वर्क असेल तसे पैसे घेतात. तर तुम्ही पाहू शकतात, खूप म्हणजे नॉर्मल डिझाईन आहे, जास्त बटबट पण नाहीये, सिंपल मध्येच आहे. म्हणजे भरलेला आहे पण जास्त काय असा बटबट वाटत नाही. आपण एक काठपदर साडीवर पण घालू शकतो, पार्टीवेअर पण घालू शकतो, प्लेन साडीवर पण घालू शकतो. प्लेन साडी असेल तर त्याच्यावर हा मोरपिसी, राणी कलरची, येल्लो कलर, रेड कलर, त्याच्यावर पण हा ब्लाऊज खूप छान दिसतो. तर हे पहा, हाताला अशी डिझाईन आहे आणि पुढचा गळा असा आहे.
आणि पाटचा अशामध्ये. मॉलमध्ये किंवा जरा चांगल्याच दुकानात घ्यायला गेलं ना 500-600च्या खाली येत नाहीत, पण मला सध्या म्हणजे खूप रिजनेबल भावामध्ये मिळालेले आहेत. सध्या मान्सून सेल आहे ना, त्यामुळे भरपूर फरक पडतोय. काही साड्यामध्ये तर 50% ऑफर दिलेली आहे. तर हीच साडी पहा, मी कलांजली साडी आहे. आता सगळ्यांना तर माहितीच झालेली आहे कलांजली. तर माझ्या पुतण्याचं लग्न झालं, मी व्हिडिओही टाकलेले आहेत, तेही तुम्ही पहा. आणि हळूहळू अजून काही टाकायचे, जरा लेट चाललंय व्हिडिओ टाकणं. तर तेव्हा मी कलांजली घ्यायला गेलते, तर हीच कलांजली मला 3,500च्या पुढेच मिळत होती. पाहू शकता तुम्ही, याचा कपडाही लक्षात येईल. शायनिंग वरच लगेच कपडा लक्षात येतो. शायनिंग पाहिल्यानंतरच कपडा लक्षात येतो की कसा आहे. तर पहा तुम्ही. तर ही साडी मला घ्यायची नव्हती. आता याची कसं 1 वर्ष झालं ही खूप ट्रेडिंग मध्ये आहे, परंतु मैत्रिणी बोलल्या की खूप छान कलर आहे आणि तुला खूप छान दिसेल, हाच कलर घे. तर सगळ्यांच्या आग्रहाखातर मी हा कलर घेतला. म्हणजे तसं मलाही हा कलर आवडतो, परंतु साड्या भरपूर झालत्या आणि आता मला यामध्ये नेव्ही म्हणजे ब्ल्यू कलर किंवा रेड कलर घ्यायचा होता, परंतु त्या बोलल्या वांगी कलर, असा डबल टोनचा कलर आहे ना, डार्क लाईट असा वाटतो, वांगी कलर आहे. तर बॉर्डर पहा. साडी शायनिंग वरूनच लक्षात येते की साडी कशी आहे. आणि याचा तुम्हाला पदरही दाखवते. हे ही पदरची आहे बाजू. आणि हा पहा. हा पहा, हा पदर आहे आणि ब्लाउज पीस. हा पहा, हा ब्लाउज आहे, ब्लाउज भरलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे जास्त काही खोलत नाहीये मी. हे पहा, हाताला ही डिझाईन येणार. ही हाताला डिझाईन येते आणि हा गळा आहे. बोटनेक गळा आहे आणि अशा कलरचा पदर आहे. म्हणजे पैठणीचा जसा पदर असतो ना, तसाच पदर आहे. तुमच्या तर लक्षात आलाच असेल. तर कलर वगैरे ते सगळं काही पैशाच्या मानाने खूप छान आहे. आणि कपडाही तुम्ही जवळून पहा. आणि दुसरी साडी आहे ही. तर ही साडी आहे पैठणीमध्येच आहे, रामा कलर आहे. पाहू शकता तुम्ही. ही आता सध्या नवीनच निघालेली आहे. तर ही प्युअर सिल्क मध्येच कपडा आहे ह्या साडीचा. पण तुम्ही पाहू शकता जसा आपला पैठणीचा कपडा असतो ना, पेशवाई वगैरे, त्यामध्ये याचाही पदर खूप छान आहे आणि अगदी चोपून बसणाऱ्या सगळ्या साड्या आहेत आणि मला खूप रिजनेबल भावामध्ये पडलेल्या आहेत. ही साडी जेव्हा घ्यायला गेलते तेव्हा 3,000च्या दरम्यान होती. मला ही 2च्या आसपासच पडली आहे, 2च्या आतच. बघा, असा पदर आहे आणि ब्लाउज पण डिझाईनचाच आहे. पहा, हे पहा, ब्लाउज असा आहे. ब्लाउज पण डिझाईनचाच आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि ह्या सगळ्या साड्या मी जरी आणल्या असल्या ना, तर याच्यातली एक तरी साडी माझ्या नंदेला देणार, एखादी साडी आईला देणार, एखादी साडी बहिणीला देणार, एखादी जावाला देणार. पाहू आता कोणती कोणाला देते. तर एखादी भाऊजाईला देणार. प्रत्येक वेळेस मी असं थोडंसं स्वस्तात मिळालं ना, तर मी, माझी सवयच आहे, 10 रुपयाची गोष्ट जर 5-7 रुपयाला मिळत असेल तर मी ती एकटीलाच नाही तर मी सगळ्यांसाठी आणत असते. कारण आपल्या एका वस्तूमध्ये जर 2 वस्तू येत असतील तर मला सवयच आहे सगळ्यांना घ्यायची. तर ही पण
चंदेरी सिल्क मध्ये, म्हणजे कॉटन आहे, चंदेरी सिल्क कॉटन. त्याची पदर असा आहे आणि छान साडी ही पण, अगदी चोपून चापून आणि ट्रेडिंग मधली साडी ही पण पाहू शकतात. मध्ये अशा कलरची सगळीकडे डिझाईन आहे. बॉर्डर ही अशामध्ये ब्रॉड बॉर्डर आहे, कॉपर मध्ये आहे आणि पदर पण छान आहे. हे पहा, अशा प्रकारचा पल्लू आहे. असा लाइनिंग मध्येच पदर आहे आणि ऑल ओव्हर ब्लाउज आहे. पहा, ही अशा प्रकारची साडी आहे. तुम्हालाही कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा. ही साडी बाहेर 800 ते 1000च्या प्राइस मध्ये, पण मला भरपूर जवळजवळ 60% 70%च्या रेंज मध्ये मिळालेल्या आहेत. तर ह्याही पहा, ह्याही साड्या तुमच्या लक्षात येतील. पाहू शकतात तुम्ही, वांगी कलर आहे. बॉर्डर ही पहा अशामध्ये, बॉर्डरला पण स्टोन येतं, गोल्डन स्टोन, आणि पदराला पण असे टसल्स आहेत. हा पहा, पल्लू पाहू शकता तुम्ही, भरलेला आहे अशामध्ये भरलेला आहे. आणि याचे ब्लाऊज भरलेले आहेत पहा. ह्या साड्याचे पण ब्लाऊज आहेत ना, एका साडीचा दाखवते मी. हे पहा, ह्याची गळ्याला वगैरे डिझाईन आहे, कारण खोलल्यानंतर खूपच हे होतंय. हे पहा, आता एक खोलावंच लागते. हे पहा, ही गळ्याची डिझाईन आहे आणि ही हातावर आहे. ही अशी डिझाईन आहे ब्लाऊजची. मी पण काय एवढी तिथेच पाहिली होती, घरी आल्यानंतर मी काय पाहिली नव्हती. ही गळ्याची आहे आणि मला असं वाटतं ही हातावर डिझाईन येईल, 2 हातावर 2. आणि ही डिझाईन काय माझ्या अजून लक्षात नाही आली, पण आता पाहिल नंतर निवांत. तर असं याच्यावर पण. आणि ही दुसरी पण साडी त्याच्यातलीच आहे, फक्त कलर चेंज. तो वांगी कलर आहे आणि हा मोरपिसी कलर आहे. सेम तीच आहे, फक्त तो वांगी कलर आहे आणि ही मोरपिसी आहे. पाहू शकता, मध्ये पूर्ण स्टोन आहेत. तर पहा तुम्ही, पूर्ण साडीला स्टोन आहेत. ही अशी ना, पूर्ण साडीमध्ये अशी बुट्टी आहे, अशा प्रकारचे स्टोन आहेत आणि अशी बॉर्डर आहे, बॉर्डरला पण असे. तर अशा प्रकारच्या साड्या आहेत. आणि तुम्ही सांगा कशा वाटल्या ह्या साड्या, कितीपर्यंत पाहिजेत. तर भरपूर प्राइस मध्ये फरक पडलेला आहे, त्यामुळे एवढ्या घेऊन आलेली आहे. नाही तर मग आता आणायचं पण काही गरज नव्हती. आणि याच्यावरतीच तुम्ही पहा, एवढी किंमत आहे, तर मला कितीला मिळायला पाहिजे तुम्हीच सांगा. ही पहा, तुम्हाला उलट दिसत असेल पण येईल लक्षात. तर तुम्हीच सांगा की ही साडी मला कितीला मिळायला पाहिजे. ही पहा, सेम तशीच आहे, ब्लाऊज वगैरे भरलेला आहे त्याच्यातला पण. ही एक साडी आणलेली आहे. तर पहा, आता नवीन टिश्यू मध्ये आलेली आहे ना, तर खालची बॉर्डर अशा प्रकारची आहे, एका साईडची म्हणजे वरची बॉर्डर आणि ही खालची बॉर्डर आहे. तर पहा, कशी वाटली तुम्ही सांगा. हा पण कलर फिरता आहे, गोल्डन मध्ये आहे. अंगावर खूप पॉश रिच लुक देतो ह्या साडीने. तर घातल्यानंतरच ही साडी छान दिसते. तर पल्लू पण छान आहे ह्या साडीचा. हे पहा, थोडासा याच्यामध्ये वांगी कलरचा शेड मिक्स आहे. याचा कलर आहे ना, जास्त असा डबल टोन मध्ये असल्यामुळे आहे ना, जरा वेगळा वाटते, पण समोर खूप रिच कलर आहे याचा. आणि अंगावरही ह्या साड्या खूप सुंदर वाटतात. तर पहा, अशा प्रकारे साड्यांची खरेदी केलेली आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा
की कशा वाटल्या तुम्हाला ह्या साड्या, आणि आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा. तर तुम्हाला कुठली साडी आवडली तर तुम्ही कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तर हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.